नमस्कार, मी अस्मिता लोले. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आज आपल्यासोबत दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी आलेले आहेत भाभीजी गरपर ह्याचे कलाकार ज्युनियर देवानंद म्हणजेच मिस्टर किशोर भानुशाली सर. चला तर मग आपण भेट घेऊया त्यांची. नमस्कार सर. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे, लहानपणी तुम्ही अशा दहीहंडी किंवा अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता का? घेतला होता. मी दहीहंडी में प्रोग्राम किया है और मैंने मटकी भी फोड़ी है ऊपर चढ़ के. मैंने एक बार नहीं 10 बार फोड़ी है, जिसमें से 8 बार तो मटकी फोड़ी, 2 बार मेरा सर फुट गया था. दुसरा प्रश्न आहे की आता जर तुम्हाला गोविंद पथकामध्ये सामील व्हायची संधी भेटलीच तर तुम्हाला कितव्या याच्यावर थरावर चढायला आवडेल? दुसरा नाही तर तिसरा. त्यावेळी मी 3 थरच होते लहानपणी. तो आता पण अभी भी अगर मेरे को अगर थर पे जाना हो तो दूसरा या तीसरा. आपला तिसरा प्रश्न आहे की यापुढे आता तर तुम्ही भाभीजी गरपर ह्याचे कलाकार आहातच, पण यापुढे जर तुम्हाला करिअर मध्ये अजून कोणत्या सिरियल्स किंवा मूवीज मध्ये जायची संधी मिळालीच तर तुमचं काय मत आहे यावर? मी प्रियदर्शन आणि मणिरत्नम बरोबर मला काम करायची लय इच्छा आहे आणि वेब सिरीज करायची आहे. आता मी एक वेब सिरीज मी करतो. मी दिल्लीला गेलो होतो, तिकडे मी शूटिंग केली आणि मला आता वेब सिरीज करायची आहे. वेब सिरीज मध्ये लय मजा येते काम करायला. कृष्ण भगवान नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण करतील लवकरच. आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मेरे दोस्त समी पीराजी, शैलेश राका जी, वरुण पारेख जी, मिहिर शाह जी, तो बस मैं इन सब लोगों का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. आज आपल्या सोबत आहेत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर तेजा देवकर. नमस्कार मॅम. नमस्कार. डहाणू दहीहंडी उत्सव मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. खरं म्हणजे डहाणू मध्ये हा आय थिंक माझा पहिला कार्यक्रम आहे. डहाणू मध्ये कार्यक्रमाचा योग आजपर्यंत आला नाही. पहिल्यांदाच मी डहाणू मध्ये येते आणि त्यात जेव्हा तुम्ही दहीहंडी महोत्सवासाठी येता तर त्याची एनर्जी खूप वेगळी असते असं मला वाटतं. ह्या दिवसाची एनर्जी खूप वेगळी असते. तीच एनर्जी इकडे मला दिसली. धमाल, मस्ती, मजा आणि उत्तम क्राऊड. खूप छान क्राऊड होता. मॅम, गोविंद पथकाची एकजूट बघून आणि हिम्मत बघून तुम्हाला काय वाटलं? मला म्हणजे खरं तुला सांगते की दरवर्षी मी दहीहंडीला जिथेही कार्यक्रमात जाते तिथे त्यांचे जे थर लागायला जे सुरू होतात इकडे खरंच धाकधूक होते मनामध्ये. कारण किती रिस्की आहे ते, किती हिमतीचं काम आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी खूप हिंमत पाहिजे म्हणजे ते थर लावायला. आणि आजकाल मी बघितलेत, पूर्वी तरी 3 थर 4 थर, आजकाल 9 थर 10 थर असतात. सो हॅट्स ऑफ आहेत सगळ्यांनाच जे त्यात सहभागी होतात आणि ते करतात. खरं किती रिस्की आहे आणि पण तेवढी रिस्क घेणं आणि ह्या सणाची एनर्जी कंटिन्यू ठेवणं खरंच हॅट्स ऑफ. नमस्कार, मी रिया रुपेश पवार माळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मिहिर शाह ग्राउंडवर गोविंदांचा जल्लोष, दहीहंडी सोहळा अविस्मरणीय, कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव आकर्षित. डहाणूतील सरोवर हॉटेलजवळील मिहिर शाह ग्राउंड येथे आज शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी दहीहंडी उत्सवाचा उत्साहात आणि रोमहर्षक वातावरणात समारोप झाला. हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, आला रे आला गोविंदा आला या जयघोषाने संपूर्ण मैदान दुमदुमून गेलं होतं. प्रत्येक गोविंद पथकाला 5 थरांची यशस्वी मानवी रचना उभारल्याबद्दल 5,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर मानाच्या दहीहंडीचा विजय मिळवणाऱ्या पथकाला तब्बल 25,000 रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली. या भव्य सोहळ्याचे आयोजन मिहिर शाह, शैलेश राकामुथा, समीपीरा आणि वरुण पारेख यांनी केले. तसेच माजी आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार विनोद निकोले आणि रेणुका राकामुथा यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजा देवकर तसेच भाभीजी गरपर हे मालिकेतील कलाकार ज्युनियर देवानंद उपस्थित होते. त्यांच्या आगमनाने प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह संचारला आणि कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. मला डहाणू दहीहंडी उत्सवात बोलवल्याबद्दल मिहिर शाह, शैलेश राका, वरुण पारेख आणि शमी पीरा यांचे मी खूप खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी मच.